अजून एकदा मन दुखलेलं आहे. आतमध्ये एक लय मोठं महादेवाचं मंदिर आहे. लगभग 300-400 माणसं झोपू शकतील आतमध्ये. पण त्या मंदिरामध्ये एका माणसाला झोपायला परमिशन लागते, घ्यायला परमिशन भेटत नाही राहायला. दुर्दैव आहे माझं लय मोठं. माहीत नाही अशी लोक आपले का करते त्या. एवढं मोठं मंदिर, मला मंदिराच्या बाहेरल्या साईडला राहायला लागतंय. मला राव मला मन दुखतंय माझं की आपलीच मराठी माणसं, आपल्याच महाराष्ट्रातली माणसं, एवढं मोठं मंदिर असून जर त्या एका माणसाला जर मंदिरात राहून देत नाही ती रात्रीच्याला, तर त्या मंदिराचा उपयोग काय मला तुम्ही सांगा. एवढं मोठं मंदिर आहे, त्या मंदिरात रात्रीला कोणच झोपायला, पण मला झोपून देत नाहीत रात्रीच्या आतमध्ये. काय उपयोग आहे एवढं मोठ्या मंदिराचा? उपयोग काय आहे? माणसं काय म्हणते, देव आपल्या हित असतो देव. मग देव मंदिरात आहे का देव हित मला सांगून द्या. मग मला आतमध्ये थांबायला परमिशन का नाही? बरं, माझ्या समाजाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये, आणि मी मंदिराच्या बाहेर लावून मी इथं टेंट लावलाय, जंगलामध्ये टेंट लावलाय मी साईडला. मंदिर बघितलं ना मला असं वाटतंय काय पाप केलंय मी. म्हणजे एवढं मोठे मंदिर असून एवढ्या मंदिराच्या बाहेर मला टेंट लावायला लागतोय, मला आतमध्ये परमिशन भेटत नाही. समजताय का तुम्हाला? आमच्या पंढरपूरमध्ये जाल ना कधी, आपल्या पंढरपूरमध्ये अरबो करोडो अरबो भाविक येतात. किती जण राहतात, कोणालाही काय नाही, सगळी खुश असतात. अरे इथं एका मंदिरात मला थांबायला जागा नाही यार. मन दुखतं. वाईट नाही वाटत, मन दुखतं रे लय जास्त, बाकी काय नाही. उद्या संपूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनलला टाकतो, MH45 रायडर यूट्यूब चॅनलला. उद्या 10:30 वाजता व्लॉग बघा. आज दिवसभर काय झालंय ना, तुम्हाला उद्या 10:30 वाजता करून जाईल. हर हर महादेव.